श्री स्वामी समर्थ माझ्या YouTube फॅमिलीला सगळ्यांना नमस्कार. तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे रूप मानले जातात. तर पहिले आपले गुरु म्हणजे आई आणि वडील. तर माझा नमस्कार पहिले त्यांना, नंतर आपले बाकीचे गुरु, शिक्षक किंवा आपले गुरु. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना त्यांचे आभार व्यक्त केले जातात आणि गुरुविना आपल्याला ज्ञान नसतं. तसंच आपल्या आई वडिलांनी खूप ज्ञान दिलेलं असतं, नंतर शिक्षकांनी ज्ञान दिलेलं असतं. जर जे ज्ञान देतात तर ते आपले गुरुच असतात. आपल्याला शिकवणारे तेही गुरुच असतात. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गुरूंच्या समजा दर्शनाला जातात लोक बरेच. तर तर माझं काही जाणं झालं नाही, तर मी असं घरीच पूजा वगैरे करत असते. तर आता मला सकाळी लवकर उठायचंय आणि मी 3दा गुरुचरित्र वाचले. तर ह्यावेळेस काही वाचणार नाही मी. यावेळेस स्वामींचं सारामृत वाचणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर सकाळी मी 3 वाजता उठले. मी पहिले झाडझूड केली. बाहेरची करायची राहिली होतीच, कारण की सकाळी 3ला कुठं बाहेरची करायची. म्हणून घरातच केली आणि मग नंतर अंघोळ केली. तर गुरुचरित्र वाचताना पण मी रोज सकाळी 3ला उठायचे. 7 दिवस असंच चालायचं. दिवसा करायला काही नाही, पण दिवसानं माझं होत नाही. तर कस्टमर येतात, कोणीही येतात आणि मग बोलावं लागतं, उठावं लागतं. त्यामुळे आणि गुरुचरित्र वाचताना बोलत नाहीत आणि उठतही नाही. त्यामुळे मी सकाळीच करत असते, म्हणजे सकाळी कोणी येत पण नाही आणि डिस्टर्ब पण होत नाही. तर आज नेमकं सकाळी उठले की लाईट गेली. आमची सारखी लाईट जाते. तर आज सकाळी ना एवढं सगळं अंधारातच बॅटरी लावून करावं लागलं. अंघोळ वगैरे झाली, आता पूजेची तयारी. लवकर आवरून घेतलं. कितीही आवरायचं म्हटलं तर अर्धा पाऊण घंटा जातोच अंघोळीत ह्याच्यात. तर लगेच मी पहिले देवपूजा करून घेतली. देवपूजा करायलाही कसं आहे अर्धा घंटा जातो. तरीही खूप घाई केली, कारण की मला सारामृतचं पारायण करायचं होतं. तर मी काही 7 दिवस केलं नाही. एकाच दिवशी पूर्ण 21 अध्याय वाचणार आहे. तर सकाळी कोणीच उठत नाही, तर वेळ घ्यायला पण मला एकटीलाच घ्यावा लागला. तर थोडंसं चुकलं असेल तर माफ करा. तर देवाची पूजा वगैरे करून घेतली. नंतर लगेच स्वामींची पूजा मांडली. स्वामींना अभिषेक केला. पूजा वगैरे झाली आणि मग नंतर स्वामींची पूजा मांडून घेतली. तर मी हे हार पण घरीच बनवत असते. तर फुलवाला दररोज म्हणजे 2-4 दिवसाला येतं. तर फुलं घेते आणि मग घरीच असं काही असलं की हार बनवते. तसं रोज देवाला मी फुलं वाहायला घेत असते. झाडाला फुलंच येत नाहीत, म्हणून असं फुलं घेतले आणि फुलानेच पूजा प्रसन्न वाटते. तरीही पूजा करून घेतली आणि मग नंतर पारायण माझं चालू झालं. तर 21 अध्याय करायला कसं पण 1.5 ते पाऊण 2 घंटे लागतात. तर आणि नेमकं आज लाईटीचं सारखं चालली होती, तर हे टॉर्च लावूनच मी पारायण केलं. आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केलेलं चांगलंही असतं. पण तसं मला आवडतं पण आणि कोणी डिस्टर्बही करत नाही आणि शांततेत आपलं पारायण होऊन जातं. तर मी एकटीच उठत असते आणि मग थोड्या वेळाने 5-6 वाजता लाईट आली. तोपर्यंत माझं पारायणही होऊन गेलं. तर आरतीच्या वेळेला लाईट आली तेवढ्यामध्ये शेवटचा अध्याय चालू होता. सकाळचा वेळ कसा जातो ना तो कळत नाही. 1-2 घंटे 3 वाजता उठलेले कसे 6:30 पावणे 7 होतात. तर आता मुलांचं पण आवरून द्यायचंय. आणि माझं मी डेकोरेशन पण देवाजवळ केलंय, म्हणजे कर्दळीचे खांब लावलेले हे. ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेच. तर सकाळी मुलांचं आवरून देतं घाईघाईत माझा काही व्हिडिओ घेणं झालं नाही. मग नंतर आम्हाला केंद्रामध्ये जायचं होतं. तर मग नंतर केंद्र किंवा कोणी मठ मानतंय. तर मग आरतीच्या वेळेलाच आम्ही गेलो. आरती झाली आणि मग नंतर थोडा वेळ बसलो. तर इथं मार्गदर्शन चालू होतं. पहिले आम्ही जुन्या केंद्रात जात होतो. आता वरची स्थापना झाली, तर कधी झाली ते माहिती नाही. म्हणजे माझं जाणंच झालं नाही. तर आज खूप दिवसानंतर मी केंद्रामध्ये गेले होते. जायची इच्छा असते, पण लांब असल्यामुळे आणि आज कामामुळे काही जाणंच होत नाही. तर माझी आज इच्छा होती माझी जायचं, की मग मी ह्यांना पण म्हणलं, की चला आपण दोघंजण जाऊ. तर ते पण आज आले. आणि आज केंद्रामध्ये एवढी गर्दी होती ना, जे न येणारे पण ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी येतात. तर एवढी गर्दी होती. मध्ये पण एवढा गर्दा आणि बाहेर पण तेवढाच गर्दा. तर उभा राहायला पण जागा नव्हती, एवढा गर्दा होता.
तर आरती झाली. सगळे बरेच काही जण ज्यांना जायचं ते जातात. आरती झाली की ज्यांना बसायचं ते प्रसाद घेऊन जातात. मार्गदर्शन ऐकण्यासाठी काही थांबतात. तर आम्ही पण थांबलो होतो आणि मग नंतर सगळेजण शांततेत बसले होते आणि मग नंतर सगळ्यांनी मार्गदर्शन ऐकलं. तर पाहिलं का किती छान दिसतंय ना मंदिर. तर खूप सुंदर असं दिसायलंय आणि प्रसन्न वाटायलंय वरती. तर सगळ्यांचं झालं. आता प्रसाद घेण्यासाठी आणि दर्शनासाठी गर्दी चालू होती. थोडं काही असलं की लगेच बायकांचं चालतं. त्यात लेकरं पण खूप गोंधळ करतात आणि मग नंतर आम्ही खाली गेलो. तर पाऊस चालू होता थोडा थोडा. खाली गेल्याच्या नंतर मग प्रसाद घेतला. तर खाली उतरायला पण खूप गर्दी. तर खूप वेळ लागला. पाहिलं का किती गर्दी आहे तर. प्रसाद घेतला आणि मग निघालो. यांच्या मित्राच्या वडिलांना ऍडमिट केलं होतं. तिकडे पण भेटून आलो. कामात काम, एका कामात दोन कामात करून येतात आणि मग येता येता भाजीपाला पण घेऊन आले. सगळं काही एकदाच आणि मग घरी आलो. आपला पहिला गुरु म्हणजे आई वडीलच आहे. तर आपल्या आई वडिलांनी आपले स्वप्न बाजूला ठेवून आपले स्वप्न पूर्ण करतात आणि त्यापेक्षा आपला मोठा गुरु कोण असू शकतो. आपले आई वडीलच म्हणजे असू शकते, आहेच. आणि त्यांना माझा नमस्कार. तर माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर माझ्या आई वडीलच पहिल्यांदा गुरु येतो. कारण की आईने आपल्याला पूर्ण काही शिकवलेलं असतं. लहानपणापासून पडल्यानंतर पहिले आईच धावत येते आणि पडल्यानंतर पण आपल्या तोंडातून पण आई शब्द निघतो आणि वडिलांनी पण खूप केलेलं असतं. तर सांगू शकत नाही, त्यांचं थोडक्यात वर्णन करताच येत नाही. एवढं त्यांचं म्हणजे हे राहतं आपल्या, काय म्हणतात तर उपकार म्हणा की काही. तर आपण एवढं फेडू शकत नाही, एवढे त्यांचे उपकार असतात. पहिला गुरु आई वडील, नंतर आपले शिक्षक, नंतर असे बरेच काही, मोठा भाऊ, मोठी बहीण, असं मोठे आणखीन आपले गुरु असतात. गुरु केलेले ते पण राहतात आणि देवाला कोणी कोणी म्हणतात गुरु मानतात असं. तर आमचे बसवेश्वर गुरु आहे आणि नंतर मी स्वामींना पण मानते. तर असं मला आज